महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर। एन्जॉय। नमस्कार मंडळी, आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपण पोहोचत असताना चॅनलचं काम हे कमी पडतं। एवढ्या मोठ्या प्रमाणात देशी गोवंश संगोपन करताना आपल्याला शेतकरी दिसत आहेत। मालक, आम्हाला तुमचं संपूर्ण नाव, गाव आणि फोन नंबर सांगा। आपलं नाव चंद्रकांत अशोक शिरोळे, राहणार तळंगे, कोल्हापूर जिल्हा, हातकणंगले तालुका। आपला नंबर आहे 7557573737। मालक, आज दावणीला असलेली ही गाय आपण कुठून घेतली, किती जाती आणि आज गाभण हे कशावर आहे, ती सर्व माहिती द्या। आपल्याकडे एक जवारी गाई आणलेली आपण तळंग्यातून। तिला एक कालवड झाली ती जवारी। त्या जवारी कालवडीला आपण सतीश हांडे यांचा काजळी खिलार वळू लावला। त्या वळूपासून ही जवारी गाईला काजळी कालवड झाली। मग आपल्याला छंदच आहे, आपण पहिल्या म्हणजे 2011 पासून ह्यात आहे। मग आपण जवारी कालवड आणून तयार करून हे करून आपल्याला काजळी घ्यायला लय दिवस आपण धडपडत होतो। मग आपल्याला ती कुठं मिळून झाली म्हणजे चांगली, लय पैसे म्हणत होतं। मग डॉक्टर साहेबांनी म्हटलं आपल्याला आज वळू चांगला आहे तो लावून काय आपण स्वतः तयार करूया। मग लहानाची मोठी आपण घरचीच कालवड जन्म तुमच्या आपल्या घरात झालाय। दावणीला आपल्या गायीपासून एक जन्म घेतलेलं वासरू तयार करणे ह्याच्यासाठी किती मेहनत आणि आनंद काय या मागचा? हो, आनंद भरपूर आहे आणि याला कष्ट लय भरपूर आहे। म्हणजे याला खुराक असणे, टॉनिक, म्हणजे सगळ्या प्रकारचे हे औषध घालून आपण तयार केलेली आहे। मग जाईल तिथं आदतला नंबर झाल्या, दुसऱ्यात झाली, चौशात झाली, आता 4 जात आहे। आता तरी 39 नंबर झाल्या। मग आपण हिचं डॉ जवान सुद्धा मोठ्या प्रमाणात केलं, 300-400 लोकांचं ही जवान। आता तारुण पाटील यांचं व्याख्यान ठेवलेलं। हे पहिलंच हिचं वेत आहे? होय, पहिलंच वेत आहे। आणि आता कुठल्या बैलावर गाभ आहे? आपल्या किशोर, त्या नांगनूरचा किशोर, त्या बैलावरून गाभण आहे। आता ते जे सतीश हांडेंच्या बैलाची ही कालवड आहे, ते राजा बैल, तो गेलेला जुना मेलेला बैल आहे। ओके। मला आता एक विचारायचं की तुमच्या या परिसरामध्ये वैरण शेती किंवा कशा प्रकारचं असतं की ज्याची वैरण, खुराक याच्या जोरावर तुम्ही हे सर्व तयार करताय देशी गोवंश? याला काय मक्का, शाळू, हत्तीरे असे 3च आपण जास्त घालतो। आणि परत खुराकमध्ये काय हरभरा गाणा, आपल्या मक्का चुन्नी, कपरी आणि सातू। आता कितवा महिना आहे म्हणले गाव? आता 9 महिना पूर्ण झालेत। आता किती दिवसामध्ये येण्यावर काय? अजून डॉक्टर साहेबांचं म्हणणं आहे की अजून 1 महिना घेणार। म्हणजे पहिला उरला जरा लय घेतात आणि प्रदर्शनला घेऊन टेम्पोतनं जरा हेलकावा झाल्यामुळं ही जास्त 1 महिना एक्स्ट्रा घेईल असं वाटतंय। आता 9 महिने गाई गाभण असताना आज 9वा महिना चालू आहे, तर या 9व्या महिन्यामध्ये कुठली काळजी, खुराक असेल, वैरण असेल किंवा गाय एका कासऱ्यावर आपण सोडल्यावर तिचं उड्या मारणं असेल, या कोणत्या गोष्टींची काळजी 9व्या महिन्यात तुम्हाला घ्यावी लागते? आम्ही एका कासऱ्यावर आता बांधत नाही 9वा महिना लागल्यापासून, म्हणजे टेम्पोतनं नेत नाही। पण आता एक प्रदर्शन होतं मित्रांचं, त्यांचा फोन आल्यामुळे नेलतो 9व्या महिन्यातच। मग का पळवत तीन काय नाही, धुडकीवर तीन काय हे करत नाही, म्हणजे फिरवाय बंद केले सगळं। आता एक दाव्या तीन काय बांधत नाही। मग थोडंसं त्या 9व्या महिन्यात पण व्यायाम म्हणून आपण धरून तिला चालवणं? होय, चालवते जरा 1-2 दिवस आडानं, 3 दिवस आडानं, म्हणजे लई जर कंटाळा आली, जाग्याला उड्या माराली तरच तिला फिरवतो, नाहीतर नाही। आता म्हणजे आपली देशी गाईला आजार कमी होतात किंवा काय कमी, म्हणजे खूप कमी असतात या गोष्टी, औषध पाणी कमी लागते। मग 9व्या महिन्यात आपण डॉक्टरांना फोन करून किंवा अजून काय असं संपर्क चालू असतो, एक मार्गदर्शन? होय, डॉक्टरांचं असते, मार्गदर्शन असते। म्हणजे आता मी फोन केला होता, म्हणजे आपली गाई आता 9 महिने पूर्ण झाल्यात, दुसऱ्या गाया बघतोय। मग आपली कास तेन काय करणार विचारले तर डॉक्टर साहेब म्हणतात आपल्याला प्रदर्शनला नेल्यामुळं म्हणजे टेम्पोनं प्रवास सारखा असते नाही त्याचा, मग त्यामुळे तीन कास लगेच करणार नाही आणि आपल्याला दुधास तीन हे होणार नाही, त्यामुळे लेट कास करून लेट येणार। आता एक गोष्ट विचारायची की पहिल्या वेताची आपण ही गाय पाहतोय, हिचं माप, उंची, शरीर खूप मस्त आहे, तर ही बैलावर का हिची आई तशी होती, कशावर? नाही, बैलावर गेल्या संपूर्ण बैला। हिची आई बरोबर ओरिजिनल, म्हणजे ओरिजिनल गाजरी। हिच्या आईला दूध किती होतं काही? तर आम्ही काय दूध काढणे सगळं कालवडीलाच, कालवड झालती म्हणून सगळं टोटल कालवडीला दूध सोडले। ओके। आता एक गोष्ट विचारायचं की तुम्हाला डग्गू शेठ म्हणून मेन तुमची ओळख मेन आम्ही ऐकलेली आहे, तर एक गोष्ट विचारायची की तुम्ही करता काय, शेती का सर्व्हिस काय? आम्ही सर्व्हिसला आहे, शाहूकार कारखान्याला सर्व्हिसला आहे। मग सर्व्हिस मधनं आपल्याला छंद आहे, हे जोपासण्यासाठी आपण करतोय। पण किती वेळ कारखान्याला तुमची ड्युटी असते? आमची ड्युटी 4-12-12 3 शिफ्ट असतात। मग शिफ्टमध्ये असते, मग प्रदर्शन असले की शिफ्ट चेंज करून घेतोय, कधी सुट्टी घ्यावी लागत्या, हे सगळं म्हणजे कामाच्या नियोजनानुसार हे प्रदर्शन करतात। पण असं नाही होत का कधी की बाबा या कामाच्या ड्युटीतनं, कारखान्याच्या व्यापातनं हे सांभाळणं तसं अवघड काम आहे? आम्ही असं हो, अवघड काम आहे। मग भाऊ पप्पा तीन मला मदत करतात, घरातली तीन मदत करतात, त्यांची साथ आहे आपल्या। मग सकाळी पाय असली, जायचं असलं उद्या प्रवासी, म्हणजे धुणं पाणी असलं, वैरण तीन असलं, पाक्यावर लावणे ते करतात। म्हणजे उद्या 2 दिवस पर्यंत पुढे असलं, आपली शिफ्ट बदलून मिळत नसल्यामुळं करतात ती व्यवस्था सगळं। ओके।
आता कारखान्यावरती काम करत असताना घरी पण हे तर एक आम्ही असं ऐकलंय की दावणीला देशी गाय असणं, याच्या अगोदर तुमचे वडील आजोबा त्यांच्या काळात हे असायचं? नाही नाही, देशी गाय त्यांच्या काळात जनावर होती भरपूर. आतून आपण 2009 पासून आणलेली आहे. 2009 पासून आपल्याला आवड होती. डेपो डॉक्टरांच्या सांगण्यात असल्यामुळे त्यांची 2 वेळा गाय 9ला एकदा आणि 11ला चॅम्पियन झाली गीर. मग तेव्हापासून आपल्याला नाद लागला त्यांच्यासोबत असल्यामुळे. मग डॉक्टरांना बोललो. मग ते तेव्हा कसं खिलार आपल्या भागात लईच नव्हत्याच. मग क्वचितच कुठं असायच्या. मग त्याने विचारलं की ती म्हणणार नाही आमची द्यायची बघू हे. मग एका शेतकऱ्याकडे आपल्या गावातच परवीन चौगले म्हणतील आहे, त्या व्यक्तीनं आपल्याला एक गाय दिली. त्यांच्याकडे बी एकदाच वेळ ती, परत ती माग म्हातारी वेळ आली त्यांच्यावर ही झालीच नाही. मग आपल्या आणून 1 महिन्याभरात ती उसावर केल्यावर आपल्याला गाभ गेली. किती प्रदर्शनं किंवा कुठे कुठे गाय गेली असेल, आपण किती प्रदर्शनात नेली आपण असेल? 42 प्रदर्शन केल्यात. हो का? 42 मधले किती जिंकले असेल आपण? आपण 39 जिंकल्यात, 2 हो फेल का? गेल्यात. होय. ही आप्पाजीवाडी मधला आहे. काजळी किल्ला 2 जाती 4 जाती गटामध्ये प्रथम क्रमांक मिळालेला. हे रासाई शिंडूरमध्ये आपल्या परवा दिवशी ओपन गाईमध्ये 3रा क्रमांक मिळाला आहे. परत हे सांगावमध्ये प्रदर्शन भरलेले गेल्या वर्षी यात्रेनिमित्त, तिथे एक आपल्याला 2रा नंबर मिळालेला आहे. परत सांगावचंच आहे, पण हे बंटी साहेबांच्या इथं सलग 3 वर्षे आपल्या पाडीनं आदतपासून 2 जातीपुत्र 2रा पटकावला आहे. परत मुन्ना साहेबांच्या इथं सुद्धा. परत आपले शरद कृषी राजेंद्र पाटील अड्रागोर यांच्या प्रदर्शनमध्ये सलग प्रथम क्रमांक 2 वर्ष आला आपल्या पाडीचा. परत कनेरी मठावर आपल्याला जवारी गाय असताना हे मिळालेला आहे. परत आपलं सध्याला काय प्रदर्शन झालं यात्रेनिमित्त, त्याचा एक प्रथम क्रमांकाचा आहे. परत अशी बरीच आहेत. म्हणजे मोठी ढाल कुठल्या प्रदर्शनातली? सांगावमध्ये आहे. मला आता आम्हाला थोडंसं एक गोष्ट सांगा, प्रदर्शनामध्ये ही ट्रॉफी मिळणं किंवा काय म्हणू आपण 2 गोष्टी, की प्रदर्शनामध्ये गेल्यावर तुमचा नंबर आला, एक नाव तुमचं होत असतं आणि प्रदर्शनामध्ये एक बक्षीस म्हणून एक रक्कम ढाल मिळत असते. कोणती गोष्ट ही तुमच्यासाठी सर्वात महत्वाची, नाव की रक्कम? आपल्याला नाव आणि हे जे वस्तू मिळणार आहे, म्हणजे शिल्ड असू दे किंवा ढाल काय बी असू दे, हे ह्याच्यासाठी आपण जाते जास्त. म्हणजे रक्कम मिळालाच पाहिजे, पैशासाठी आपण काही करत नाही. हे नावासाठी आणि हे पाडीचं नाव राहू दे म्हणून एक शिल्ड. पण प्रदर्शन आता एवढी प्रदर्शनं केली, त्यामागे तुमची खरी तर मेहनत खूप असणार. प्रदर्शनाला जाण्यासाठी कुठल्या प्रकारची तयारी तुम्हाला गायीची अगोदर घ्यावी लागते, की हे म्हणजे शिंग बघणं असेल, तिचं प्रदर्शनाच्या काळात तिची शरीरयष्टी असेल, चालणं असेल, तिचं थांबणं असेल, या कसं नियोजन करते या सर्व गोष्टी? ह्याच्या आता प्रदर्शन 4 दिवस आधी आहे म्हटलं की हिला एक दिवसात आड दररोज धुतलं जातं. ती शिंगाची पॉलिश 1-2 दिवस आडाने त्याला पॉलिश पेपर मारणे, परत ते नारा निघल्या असल्या तर लोकांच्या ते शिंग वगैरे करून घेणे, ती कानाची केस ते शिपटीला हे असलेलं सगळं कटिंग करून नक्या वगैरे काढून तिला स्वच्छ ठेवणे 4 दिवस आधी. आता एक गोष्ट, आता तुम्ही कानाची केस असेल, शिंगाच्या बुडातली केस असेल, हा विषय निघाला म्हणून आम्हाला एक विचारायचंय. काही जण म्हणतात की कानाची केस काढू नये, त्याच्यानी म्हणजे जे काही नॅचरल कारण असेल किंवा शिंगाच्या बुडातली, तर ते काढणं न काढणं ह्याच्यावर तुम्ही काय सांगता आम्हाला, की बाबा? नाही, काढल्यामुळे ते कसं दिसताना ते कानाची केसातून कट केल्यामुळे व्यवस्थित दिसते. म्हणजे यात घाण तेन काय दिसत नाही. जर ती माती वगैरे धुळा जर केसाने लागला तर ते कानाला असं घाण दिसते, म्हणून ती कट केली जातात. मग शिंगाच्या ह्याच्यात कसं ते शिंगाला त्याल वगैरे लावतो, ते त्याल ते खाली वरंगुळ आलं तर त्याच्यात माती काय बी धुळा जर गेला तर ती घाण दिसते साईडला देतं. मग लोकांना काय वाटते, परीक्षा नाही काय तर घाण वगैरे झाली असेल म्हणून आम्ही ती कटतेन व्यवस्थित करून नेत आहोत. प्रदर्शन आता तसं पाहायला गेलं तर तसं आपण म्हणूया की एक सौंदर्य स्पर्धा आहे आपल्या देशी गोवंशाची. सौंदर्य स्पर्धेमध्ये आपला देशी गोवंश स्वच्छ आणि सुंदर दिसला पाहिजे, कदाचित हे महत्वाचं त्याच्यात हे असेल. किंवा मांडीला जे आपलं शेण गोमूत्राचा डाग असतो हे असतोय. मग आता बऱ्याचदा आपण पाहतो की शेण गोमूत्राचा डाग हा आपल्या गोवंशाच्या मांडीला असतो, तर तो नाही राहिला पाहिजे. तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे आपण काळजी? त्याला पायात मॅट टाकतो. मॅटवर जर शिकायला एवढा तर पाला टाकून आपण ते डाग घालण्याचा प्रयत्न करतो. पण हे प्रदर्शनाच्या अगोदर आठवड्याभराचं काम आहे का हे? वर्षानुवर्ष कायम आपल्या पाडीच्या पायात मॅट आणि पाला असतोय. बाहेर असली की पाला असतोय कंटिन्यू, आणि आत बांधलो की आपण कंटिन्यू मॅटवरच असत्या. मग आता असं जरा 9वा महिना रनिंग आहे म्हणून पाला टाकलाय, नाहीतर मॅटच कंटिन्यू. सोडबांधला कमीत कमी 2 का 3 जागा पाहिजे? झोन बांधला आपल्या इथे जागा भरपूर आहे, 2 तर पाहिजेत. आपल्या इथे जागा भरपूर असल्यामुळे आम्ही 3 ठिकाणी बांधतोय तिला. आता तसं पाहायला गेलं तर जिंकण्याचा कल जास्त येतं असं म्हणूया आपण गायीकडं. 2 तुम्ही कदाचित आपण तिथे हे झालो तर त्या 2 प्रदर्शनात नंबर नाही आला तर असं नाराज होतो? नाही, नाराज वगैरे काय विषय नाही. का तर जाईल तिथं आपला नंबर येईल असं काय हे नसते. खरे आपण पाडी तशी म्हणजे तयार केली, ती जाईल तिथं नंबर माघारी येईल, भले 1, 2, 3 तर राहू ना करून यायचंच.
असं हे केलं ते. मग कसं मोठी परदेशी गडिंग्लज परत इकडं विट्याला तिथून आपली परत आली. म्हणजे कसं तिथं जातीवर हे केलीत. मग आपल्या कॅटेगरी जरा कमी असल्यामुळं मागे सरली. म्हणजे नाराज व्हायचं नाराज व्हायचं काम आहे. ओके. धन्यवाद खूप खूप मालक. आणि आज आम्हाला या गायीच्या माध्यमातून एक चांगली गाय पाहायला मिळाली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मंडळी एक गोष्ट परत सांगायची की आज परत एकदा आपण या गावामध्ये मुलाखत घेत असताना या मालक सर्व्हिस करून हे काम करतात. ते खरं तर आज कदाचित शहरी भाग असेल, गावाकडचा भाग असेल की आपण सर्व्हिस करतोय आणि ते करत असताना गाय सांभाळू शकत नसेल, तर आज कदाचित त्यांच्यासाठी ही खूप मोठी प्रेरणा या तरुणांकडून. सर, आम्हाला परत एकदा तुमचं नाव, गाव आणि फोन नंबर सांगा. चंद्रकांत अशोक शिरोळे, राहणार तळंदगे, कोल्हापूर जिल्हा, तालुका हातकणंगले. आपला मोबाईल नंबर आहे 75 57 57 37 37. येस, खूप खूप धन्यवाद मालक. आणि मंडळी, आज अशाच प्रकारच्या जातीवंत गायी असतील किंवा सतीश हांडेंच्या बैलाची आज पैदास आहे. आज सतीश हांडे यांचा बैल तर आपल्याला म्हणजे फक्त फोटोमध्ये आज पाहायला बैल भेटेल, मालकाने घेतलेली मेहनत किंवा या सर्व गोष्टी, पण त्या बैलाची पैदास आज पाहायला मिळते हे या मालकांनी आपल्याला सांगितलं, त्यामुळे आपल्याला कळालं. पण प्रत्येकाने त्याचा वळू बैल असेल, त्याची पैदास झालेली असेल, गाय असेल, मायक्रोचिप बसवा, जेणेकरून ती गाय कुठल्या वंशावळीतली याची सगळी नोंद आयुष्यभर पुढची हजारो वर्ष कायम राहील. यासाठी मायक्रोचिप नाव नोंदणी आजच या उजव्या कोपऱ्यामध्ये असलेल्या नाव नोंदणीच्या फॉर्ममध्ये तुमचं नाव नोंदवा. लवकरच आपण मायक्रोचिप बसून त्या तुमच्या गोवंशाची वंशावळ नोंदणीचं काम चालू करतोय. खूप खूप धन्यवाद. आणि चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. अरे हे डौल शिवाराच सोन, ए रामा जिरहाजी, अरे ये रामा जिरहाजी, जिर 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 जिरहाजी, डौल शिवाराच सोन, पोशिंद्याच तू इमान, खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्र